कल्याण डोंबिवली अंबरनाथ भिवंडीवर ठाकरे बंधूंचा फोकस। स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। जयंत पाटलांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांचा पडळकरांना फोन, जपून बोलण्याचा दिला सल्ला। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करणार, पडळकरांची प्रतिक्रिया। शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या टीकेचा नोंदवला निषेध। बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरण्याची केली मागणी। जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली। पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याने नवा वाद, भाजपा नेतृत्वाने भूमिका स्पष्ट करावी, अजित पवारांची मागणी। पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध। जतमध्ये आंदोलन, वरळीमध्ये श्वानाच्या गळ्यात पडळकरांचा फोटो बांधून मिरवलं। पक्षापेक्षा मंत्र्यांना इतर कामं जास्त असतील तर आपण ती पदं मोकळी करू। नागपुरातील चिंतन शिबिरात अजित पवारांनी मंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल। काही जण कामं न करता केवळ दिखावा करतात, दादांचा टोला। आरक्षणाच्या मुद्द्यावर आता ओबीसी मैदानात उतरणार, राज्यभरात ओबीसी एल्गार मोर्चे निघणार, छगन भुजबळांची माहिती। हिंगोलीच्या भेंडे गावात आरक्षण आंदोलनाबाबत पोस्टवरून 2 गटात वाद, आक्षेपार्ह व्हिडिओवरून 2 गट आमने सामने, गाड्यांची तोडफोड, तर नांदेडमध्ये मराठा ओबीसी संस्था चालकांच्या वादानंतर हाणामारी। जरांगेंना समर्थन करणाऱ्या आमदार खासदारांना पाडा, छगन भुजबळांचं नागपुरातील ओबीसी मेळाव्यात आवाहन, तर मराठ्यांविरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना धडा शिकवा, जरांगेंचं प्रत्युत्तर। अंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेकीपूर्वीच्या बैठकीत शरद पवारांचे आमदार होते, छगन भुजबळ यांचा खळबळजनक दावा। मराठा ओबीसींमध्ये वाद निर्माण करण्यासाठी भुजबळांचं वक्तव्य, आव्हाडांचं प्रत्युत्तर। फक्त मीडियासमोर आरोप करून कसं चालेल, बैठक कधी, कुठे आणि बैठकीत कोण होतं याचे पुरावे द्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी भुजबळांकडे केली मागणी। आनंद दिघेंनी आमची शिवसेना कधी विकली नाही, माझ्या वक्तव्याला जे विरोध करतात ते टेंबी नाक्यावरील टपोरी आहेत, आनंद आश्रमची प्रॉपर्टी कुणी कुणाच्या नावावर केली हे तपासा, राऊतांचं शिंदेंवर टीकास्त्र।